होळी पौर्णिमेचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व. आपल्या हिंदू संस्कृतीत सणांना विशेष महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांनी त्या त्या हवामानानुसार सणांचे नियोजन केले आहे. आपला प्रत्येक सण उत्साहाचा व अर्थपूर्ण असतो. मराठी महिन्यात येणारा फाल्गुन महिना, त्या पौर्णिमेला येणारा हा सण म्हणजे होळी. होळीचे आध्यात्मिक महत्त्व असे की भक्त प्रल्हाद हा नरसिंहाचा प्रिय भक्त. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने अनेक प्रयत्न केले. त्यातील हा एक प्रयत्न होता. होलिका नावाची हिरण्यकशिपूची बहीण, तिला अग्नीने मरण नाही असा वर होता. होलिकेला हिरण्यकशिपूने प्रल्हादाला जळत्या अग्नीत स्वतःच्या मांडीवर बसवून घ्यावे असा आदेश दिला. प्रल्हादाचा अंत करावा हा त्याचा हेतू. होलिका स्वतःच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून घेतली आणि होली पेटवण्यात आली. पण विष्णूचा प्रिय भक्त प्रल्हाद, देव तारी त्याला कोण मारी. कलिका या होळी जळून खाक झाली, पण भक्त प्रल्हाद हा सुखरूपरित्या राहिला. म्हणून आजच्या दिवशी वाईट कर्म, वाईट विचार होळीत जाळून टाकण्याची प्रथा सुरू झाली. धुलीवंदन. होळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. धुलीवंदन हा आनंदाचा सण. होलिकेने भक्त प्रल्हादाला मारण्याचे नियोजन आखून सुद्धा भक्त प्रल्हाद हा सुखरूपरित्या राहिला. म्हणून दुसरा दिवस धुलीवंदन हा आपण साजरा करतो. लहान मोठे सर्व रंगीबेरंगी कलर घेऊन आनंदात हा उत्सव साजरा करतात आणि मनमुराद आनंद लुटतात. धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.